मंदार त्याच्या भावांबरोबर आणि बहिणींबरोबर दोनदा एका हॉटेलात गेला होता. पहिल्या वेळी त्यांनी 7 कप कॉफी आणि 4 टोस्ट घेतले आणि त्याची किंमत 655 रुपये झाली. आणि पुढच्या वेळी 5 कॉफी आणि 3 टोस्ट यांची किंमत 475 रुपये झाली. तर आता 1 कप कॉफीची किंमत काढा आणि एका टोस्टची किंमत काढा. आता याची उकल कशी करता येईल? पहिल्यांदा आपण उदाहरण काळजीपूर्वक वाचूया. या वाचनानंतर आपल्याला काय घटना होती, 2 वेळा हॉटेलमध्ये गेले असताना जे मागवलं त्यात बदल काय झाला आणि काय विचारलंय या गोष्टी समजल्या. अर्थात हेही समजलं की कोण कोण हॉटेलात गेलं होतं, पण हे महत्वाचं नाहीये. दुसऱ्यांदा एक एक वाक्य वाचून त्या वाक्याचा अर्थ समजावून घेऊया. बदल काय झाला? पहिल्या वाक्यात आपल्याला खालील माहिती मिळाली. एकदा 7 कप कॉफी आणि 4 टोस्ट घेतले आणि त्याचं 655 रुपये इतकं बिल आलं. दुसऱ्या वाक्यात आपल्याला कळलं की 5 कॉफी आणि 3 टोस्ट यांची किंमत 475 रुपये झाली. आता तिसऱ्या वाक्यात आपल्याला 1 कप कॉफीची किंमत आणि 1 टोस्टची किंमत काढायची आहे हेही समजलं. पहिल्या आणि दुसऱ्या वाक्यातली माहिती आपण आता सुटसुटीतपणे लिहून घेऊया. एका कॉफीची किंमत गुणिले 7 अधिक एका टोस्टची किंमत गुणिले 4 बरोबर 655 रुपये. म्हणून 7 गुणिले 1 कप कॉफीची किंमत अधिक 4 गुणिले एका टोस्टची किंमत बरोबर 655. आणि 5 कप कॉफी घेतल्या आणि नंतर 3 टोस्ट घेतले तेव्हा 475 रुपये लागले असं पुढचं वाक्य आहे. अर्थात 5 गुणिले 1 कप कॉफीची किंमत अधिक 3 गुणिले एका टोस्टची किंमत बरोबर 475 रुपये. 1 कप कॉफीच्या किमतीला X आणि टोस्टच्या किमतीला Y मानूयात. 1 कप कॉफीची किंमत, एका टोस्टची किंमत, किती कप कॉफी घेतली, किती टोस्ट घेतले आणि एकूण रक्कम चलांच्या स्वरूपात, एकूण रक्कम रुपयांमध्ये. X कप कॉफी, Y टोस्ट, त्यामुळे 7 कॉफी 4 टोस्ट. 1 कप कॉफीला X रुपये, याप्रमाणे 7 कप कॉफीचे 7X रुपये आणि एका टोस्टचे Y रुपये, याप्रमाणे 4 टोस्टचे 4Y रुपये. म्हणून एकूण रक्कम आहे 7X अधिक 4Y रुपये आणि याची एकूण रक्कम रुपयांमध्ये 655 रुपये इतकी आहे. दुसरं समीकरण अशा प्रकारे मांडता येईल. X कप कॉफी, Y टोस्ट. इथे 5 कप कॉफी आणि 3 टोस्ट घेतलेत, त्यामुळे 1 कप कॉफीला X रुपये, याप्रमाणे 5 कप कॉफीचे 5X रुपये आणि एका टोस्टचे Y रुपये, याप्रमाणे 3 टोस्टचे 3Y रुपये. त्यामुळे एकूण रक्कम आहे 5X अधिक 3Y रुपये आणि ही रक्कम रुपयांमध्ये 475 रुपये इतकी येते. आपल्याला इथे 2 गोष्टी माहिती नाहीयेत, त्यासाठी चल वापरू. 1 कप कॉफीच्या किमतीला X आणि टोस्टच्या किमतीला Y मानूयात. म्हणूनच 7X अधिक 4Y बरोबर 655 आणि 5X अधिक 3Y बरोबर 475. आता आपल्याला खालील एकसामायिक समीकरण मिळाली. 7X अधिक 4Y बरोबर 655 समीकरण 1, 5X अधिक 3Y बरोबर 475 समीकरण 2. चला तर मग सहगुणक सारखे करून सोडवूयात. समीकरण 1 ला 3 नी गुणू, म्हणून 7X अधिक 4Y बरोबर 655 गुणिले 3 आणि समीकरण 2 ला 4 नी गुणू, म्हणून 5X अधिक 3Y बरोबर 475 गुणिले 4, म्हणून 21X अधिक 12Y बरोबर 1965 समीकरण 3 आणि 20X अधिक 12Y बरोबर 1900 समीकरण 4. समीकरण 3 मधून समीकरण 4 वजा करूया, म्हणून 21X अधिक 12Y वजा 20X अधिक 12Y बरोबर 1965 वजा 1900, म्हणून 21X अधिक 12Y वजा 20X वजा 12Y बरोबर 65
म्हणून x बरोबर 65. ही x ची किंमत समीकरण 2 मध्ये घालूया. 5x अधिक 3y बरोबर 475 हे दुसरं समीकरण आहे. म्हणून 5 गुणिले 65 अधिक 3y बरोबर 475. म्हणून 325 अधिक 3y बरोबर 475. म्हणून 3y बरोबर 475 वजा 325. म्हणून 3y बरोबर 150 आणि म्हणून y बरोबर 50. म्हणून 1 कप कॉफीची किंमत 65 रुपये आणि एका टोस्टची किंमत 50 रुपये आहे. हे नेहमीच्या व्यवहारातलं उदाहरण आपण एकसामायिक समीकरणात मांडून सोडवलं. त्यासाठी प्रथम काय झालं त्याचा अभ्यास केला, मग त्या घटनेचं योग्य वर्णन मांडलं. 1 कप कॉफीची किंमत आणि एका टोस्टची किंमत आपण चल रूपात घेतली आणि 2 एकसामायिक समीकरणं आपल्याला मिळाली. आपण एकसामायिक समीकरणं सोडवायला शिकलोच होत. त्यातील पद्धत वापरून आपण उत्तरं काढली, म्हणजेच x आणि y च्या किमती काढल्या. लक्षात घेतलं की x आणि y अनुक्रमे 1 कप कॉफीची आणि एका टोस्टची किंमत दर्शवतात आणि म्हणून मग योग्य उत्तर आहे 1 कप कॉफीची किंमत 65 रुपये आणि एका टोस्टची किंमत 50 रुपये. हे आपलं बरोबर उत्तर आलेलं आहे. एका अपूर्णांकाच्या अंशात 1 मिळवला तर त्याची किंमत 1/5 होते आणि त्याच्या छेदातून 1 वजा केला तर त्याची किंमत 1/7 होते. तर तो अपूर्णांक शोधा. उकल. पहिल्या वाचनात गणित अपूर्णांकाविषयी आहे. अंश बदल केला तर येणारा अपूर्णांक, छेदात बदल केला तर येणारा अपूर्णांक, असं आपल्याला सगळं दिलेलं आहे. अपूर्णांक आपल्याला शोधायचा आहे. कदाचित अजून एकदा वाचल्यावर वरची माहिती आपल्याला जास्त कळेल. आता यानंतर आपण एकेका वाक्याचं वाचन करू. एका अपूर्णांकाच्या अंशात 1 मिळवला तर किंमत 1/5 होते. ही माहिती पहिल्या वाक्यातून आपल्याला मिळाली. मूळ अपूर्णांक बरोबर अंश आणि छेद याच्या किमती आता होतील अंश अधिक 1 आणि छेद बरोबर 1/5. दुसरं वाक्य ही माहिती देत आहे की त्याच अपूर्णांकाच्या छेदातून 1 वजा केला तर किंमत 1/7 येते. म्हणजेच अंश आणि छेद वजा 1 बरोबर 1/7. आपल्याला अंश आणि छेद माहीत झाले तर अपूर्णांक काढता येईल. अंश आणि छेद माहिती नाही आहेत, त्यासाठी चल वापरूया. अंशाला x आणि छेदाला y मानूया, म्हणजे तो अपूर्णांक झाला x/y. आता अंशात 1 मिळवला तर त्याची किंमत 1/5 होते. म्हणून x अधिक 1/y बरोबर 1/5. म्हणजे 5 गुणिले x अधिक 1 बरोबर y गुणिले 1, अर्थात 5x अधिक 5 बरोबर y. त्यामुळे 5x वजा y बरोबर वजा 5 हे समीकरण पहिलं. छेदातून 1 वजा केला तर त्याची किंमत 1/7 होते. म्हणून x/y वजा 1 बरोबर 1/7. म्हणजेच 7x बरोबर y वजा 1. म्हणून 7x बरोबर y वजा 1, अर्थात 7x वजा y बरोबर वजा 1 समीकरण दुसरं. आपल्याला 2 समीकरणं मिळाली. ती आता सहगुणक सारखे करून सोडवूया. 5x वजा y बरोबर ऋण 5 समीकरण 1 आणि 7x वजा y बरोबर ऋण 1 समीकरण दुसरं. समीकरण 1 मधून समीकरण 2 वजा करूया. 5x वजा y वजा 7x वजा y बरोबर ऋण 5 वजा ऋण 1. म्हणून 5x वजा 7x वजा y अधिक y बरोबर ऋण 5 अधिक 1. म्हणून ऋण 2x बरोबर ऋण 4. म्हणून x बरोबर ऋण 4 छेद ऋण 2. म्हणून x बरोबर 2. x ची ही किंमत समीकरण 1 मध्ये घालूया. 5x वजा y बरोबर ऋण 5 हे आपलं पहिलं समीकरण आहे. म्हणून 5 गुणिले 2 वजा y बरोबर ऋण 5. म्हणून 10 वजा y बरोबर ऋण 5. म्हणून ऋण y बरोबर ऋण 5 वजा 10. म्हणून ऋण y बरोबर ऋण 15. म्हणून y बरोबर 15. आपण x/y हा अपूर्णांक मानलाय, म्हणजे तो अपूर्णांक आता झाला 2/15. अभय, राज, मीना आणि कमल पुस्तकं खरेदी करण्यासाठी गेले. त्यांच्याकडे एकूण 290 रुपये होते. अभयकडे मीनाच्या पैशांपेक्षा दुप्पट पैसे होते
आणि राजकडे कमलच्या पैशांपेक्षा तिप्पट पैसे होते. तसंच मीना आणि कमल यांच्याकडे मिळून अभयकडच्या पैशांपेक्षा 50 रुपये कमी होते. तर आता प्रत्येकाकडे किती पैसे होते ते सांगा बरं. उकल. गणिताच्या काळजीपूर्वक वाचनातून आपल्याला खालीलप्रमाणे माहिती मिळेल. एकदा पूर्ण गणिताचं वाचन केलं आणि मग एक एक वाक्य वाचून त्यातला अर्थ आपण नोंदवला. एकूण रुपये 290. अभय जवळचे पैसे बरोबर 2 गुणिले मीना जवळचे पैसे. राज जवळचे पैसे बरोबर 3 गुणिले कमल जवळचे पैसे. आपण नेहमीप्रमाणे चल वापरून हे उदाहरण सोडवूया. मीनाकडची रक्कम x समजू. अभयकडे मीनापेक्षा दुप्पट रक्कम आहे, म्हणजे अभयकडची रक्कम झाली 2x. कमलकडची रक्कम y समजू. राजकडे कमलपेक्षा तिप्पट रक्कम आहे, म्हणजे राजकडची रक्कम झाली 3y रुपये. आता हा व्यवहार, घटना गणितात मांडायची तयारी जवळपास पूर्ण आपण केलेली आहे. आता आणखीन काय माहिती दिली आहे ते पाहूया. मीना आणि कमलकडे मिळून अभयकडच्या पैशांपेक्षा 50 रुपये कमी होते. त्यांच्याकडे एकूण 290 रुपये होते, म्हणजे x अधिक 2x अधिक y अधिक 3y बरोबर 290. अर्थात 3x अधिक 4y बरोबर 290 हे पहिलं समीकरण झालं. मीना आणि कमलकडे मिळून अभयकडच्या पैशांपेक्षा 50 रुपये कमी होते, म्हणजेच x अधिक y बरोबर 2x वजा 50. 2x वजा x वजा y बरोबर 50, म्हणजेच x वजा y बरोबर 50 हे दुसरं समीकरण. आपल्याला आता 2 समीकरणं मिळाली, ती सोडवूया. 3x अधिक 4y बरोबर 290 समीकरण 1. x वजा y बरोबर 50 समीकरण 2. समीकरण 2 ला 4 ने गुणूया. 4 गुणिले x वजा y बरोबर 50 हे आपलं दुसरं समीकरण आहे, म्हणून 4x वजा 4y बरोबर 200 हे तिसरं समीकरण मिळेल. आता समीकरण 1 आणि समीकरण 3 यांची बेरीज करू. 3x अधिक 4y बरोबर 290 अधिक 4x वजा 4y बरोबर 200, म्हणून 3x अधिक 4x अधिक 4y वजा 4y बरोबर 290 अधिक 200. 7x बरोबर 490, म्हणून x बरोबर 490/7, म्हणून x बरोबर 70. आता x ची ही किंमत समीकरण 2 मध्ये घालूया. x वजा y बरोबर 50 हे आपलं दुसरं समीकरण आहे, म्हणून 70 वजा y बरोबर 50, म्हणून y बरोबर 20. त्यामुळे मीनाकडे 70 रुपये आहेत. अभयकडे मीनापेक्षा दुप्पट रक्कम आहे, म्हणून अभयकडे 2 गुणिले 70 बरोबर 140 रुपये आहेत. कमलकडे 20 रुपये आणि राजकडे कमलपेक्षा तिप्पट रक्कम आहे, त्यामुळे राजकडे 3 गुणिले 20 बरोबर 60 रुपये आहेत. आपण काय शिकलो? व्यावहारिक उदाहरणं सोडवण्यासाठी दिलेलं उदाहरण काळजीपूर्वक 2दा वाचा. नंतर प्रत्येक वाक्याचा अर्थ समजावून घ्या आणि थोडक्यात नेमका लिहून ठेवा. एकूण व्यवहार लक्षात घेऊन आपल्याला काय विचारलंय ते लक्षात घ्या. दिलेली माहिती गणिती समीकरणांमध्ये मांडण्यासाठी माहिती नसलेल्या गोष्टींसाठी चल वापरावं. योग्य समीकरणं तयार करा. ती समीकरणं एकत्र सोडवून अंकातील, संख्येतील आवश्यक उत्तरं मिळवा. उदाहरणात विचारलेल्या भाषेत व्यवहाराच्या घटकात उत्तर लिहा. स्वाध्याय. एका 2 अंकी संख्येच्या अंकांची बेरीज 13 आहे. ती संख्या आणि तिचे अंक अदलाबदल करून येणारी संख्या यातला फरक 27 आहे, तर ती संख्या शोधा. आभाच्या वयाची चौपट केली तर ती तपनच्या वयापेक्षा 20 वर्षांनी जास्त होते. तपनच्या वयाची 1/3 केली तर ती आभाच्या वयापेक्षा 2 वर्षांनी कमी होते. तर यावरून आभा आणि तपन यांचं वय काय आहे ते शोधा. सुधाला 8 रुपये प्रतिग्रॅम दराने असलेला एक मसाला 5 रुपये प्रतिग्रॅम दराने असलेल्या दुसऱ्या मसाल्यात मिसळायचा आहे, जेणेकरून 6 रुपये प्रतिग्रॅम दराने विकण्यासाठी 60 ग्रॅम मिश्रण तयार होईल.
तिने प्रत्येक मसाल्याचं किती प्रमाण घ्यायला पाहिजे? गाळलेल्या जागा भरून खालील उदाहरण सोडवा. एक्स आणि वाय या दोन संख्यांमध्ये 11चा फरक आहे आणि त्यांच्या बेरजेची 1/5 संख्या 9 आहे. तर त्या संख्या कोणत्या? एक्स वजा वाय बरोबर टिंबटिंब हे पहिलं समीकरण. एक्स अधिक वाय छेद टिंबटिंब बरोबर 9 म्हणजेच एक्स अधिक वाय बरोबर टिंबटिंब समीकरण दुसरं. समीकरण 1 आणि 2 वरून एक्सची किंमत टिंबटिंब आहे आणि वायची किंमत टिंबटिंब आहे.